आता योजना म्हणताय, शासनानं त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली आणि तुम्ही जिल्ह्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आणली. अरे हा मल्हार पाटील ह्यांना खिसा झटकला तर तुझ्यासारखे 5-25 पडतील असं म्हणलं होता. मग तुमची 50 लाखाचीच तुमची म्हणजे त्या खिशाचं ही आहे का? तेवढं तुमची एवढी जर समजा ही असती तर सडाळ हातानं मदत करायची होती ना. म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तोंडाच्या माध्यमातून त्यांनी ऑन मीडिया त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की आजपर्यंत इथं उद्योग व्यवसाय आलेला नाही. मग असं असताना ही जी पक्ष उमेदवारी दिलेल्या आहेत ती कुठल्या एका खाजगी प्रायव्हेट लिमिटेड माणसाच्या आहेत का नेमक्या भाजपच्या आहेत? आणि मग ह्यांना अधिकार आहे का? आणि ही काय सांगतात की हिथं पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या हातात सत्ता द्या. तुमच्याकडे 40-40 वर्ष सत्ता दिलीस ना. धाराशिव नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि भाजपकडून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील प्रचारात उतरलेले आहेत. एका ठिकाणी बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे की एक सिल्कचं दुकान धाराशिव शहरात येतं आहे, मॉल येत आहे आणि विकासासंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडं युवा सेनेचे समन्वयक ॲडव्होकेट संजय बोरे आहेत. त्यांना या वाक्याबद्दल आक्षेप आहे, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे आपण जाणून घेऊयात. खरं पाहायला बघायला गेलं तर तो एक खाजगी व्यवसाय आहे आणि ज्या सहकार्याचा त्यांनी उल्लेख केला ते सहकारी त्यांचे त्या ठिकाणी त्यांना वैतागूनच अगोदरच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये म्हणजे प्रवेश केलेला होता. त्यांना त्या ठिकाणी पक्षानं युवा सेनेचं मराठवाडा सचिवपद दिलं, त्या ठिकाणी त्यांना जिल्हाप्रमुख केलं, नगरसेवक केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं. आणि त्यांना नंतरनं ज्यावेळेस नगराध्यक्षपदाची स्वप्न पडू लागली त्यावेळेस आरक्षण घोषित देखील झालेलं नव्हतं आणि त्यांना अशी असुरक्षितता हितं वाटायली की उद्या त्यांना तिकीट भेटणार नाही. परंतु पक्षानं त्यांना कुठल्याही प्रकारे असं सांगितलं नव्हतं. परंतु त्यांनी स्वतःच्या हव्यासापोटी महत्त्वाकांक्षेपोटी ज्या ठिकाणी त्यांचा जात झालेला होता त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला त्या नेतृत्वाच्या माध्यमातून. आणि त्यांनी खाजगी व्यवसाय म्हणून त्यांचं प्रलंबित पहिल्यापासूनच ते दुकान टाकायचं हे म्हणजे ठरलेलं होतं आणि त्याचा दाखला आणि तुम्ही नवी इन्व्हेस्टमेंट आली किंवा बाजार वाढतो आहे ह्याच्यामध्ये एक नेतृत्व म्हणून तुमचं काय योगदान आहे? त्यांनी दुसरा उल्लेख त्या ठिकाणी सांगितला की आमचा शहराचा मॉल येतो आहे. आता मॉल जो आहे जसं माझ्या पहिल्या माहितीच तो की त्या ठिकाणी रिलायन्सने इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलेलं होतं. जागा जी आहे ती कल्याण कुलकर्णी किंवा त्यांच्या भावानं दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं काय योगदान आहे? आता तुम्ही दुसरा उल्लेख देता MIDCचा. जसं मला लहानपणीपासून कळतं तसं एक आठवतं की MIDC त्या ठिकाणी कवडगावची असेल, MIDC धाराशिवची असेल, पण तिथं कुठला नवीन उद्योग आलेली श्वेतपत्रिका ह्यांनी कुठं दाखल केलेली नाही. आणि ते ज्या पद्धतीनं म्हणतायत की बाबा धाराशिव शहरामध्ये त्या ठिकाणी इथला तरुण त्या ठिकाणी बाहेर जाणार नाही, इथं उद्योग व्यवसाय आले तर त्या ठिकाणी इथला तरुण इथं राहील. म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तोंडाच्या माध्यमातून त्यांनी ऑन मीडिया त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की आजपर्यंत इथं उद्योग व्यवसाय आलेला नाही. मग मला सांगा 40-40 वर्ष ह्या घराण्यात सत्ता होती आणि एकीकडं तुम्ही ओमराजेंना काय म्हणणार किंवा तुम्ही कुठला उद्योग व्यवसाय आणला का? खरं जर बघितलं तर ज्यावेळेस ओमराजे हे सत्तेत म्हणजे शिवसेनेची सत्ताच होती 2.5 वर्षासाठी आणि त्यावेळेस राज्यात सत्ता होती, केंद्रात काय सत्ता नव्हती. मग कुठला उद्योग व्यवसाय आणला नाही ह्याचं खापर ओमराजेंवर फोडण्यापेक्षा तुमची सत्ता 40 वर्ष होती. भाजपची सत्ता मागच्या 2014 आहे, तुम्ही 19 भाजपमध्ये आहेत. मग तुम्ही जसं प्रत्येक गोष्टीचं श्रेय त्या ठिकाणी तुम्ही सांगताय की रेल्वे आम्ही आणली, जर खासदार त्या ठिकाणी केंद्रात म्हणजे संसदेत प्रश्न मांडत असेल तर तुम्ही त्याचं श्रेय घ्यायला तिथं जाता. त्यांनी त्यांच्या सुपुत्राने आणखीन एक देखील सांगितलं की शहराचे जे रस्ते आहेत 140 कोटीचा निधी त्यांनी आणला. माझं या माध्यमातून भाजपला असेल किंवा त्या नेतृत्वाला त्यांनी सांगितलं की ही जी निवडणूक आहे ती आमच्या कुटुंबाची आहे. त्यांचे आजोबा तसेच त्यांचे वडील यांच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांच्यासाठी प्रचारात मी आलो आहे असं त्यांनी सांगितलं. मग मला एक ह्या माध्यमातून जी भाजप त्या ठिकाणी मोठमोठ्या ह्याचा पुरस्कार करून सांगत असते की भाजप ही घराणेशाहीला कुठलंही खतपाणी घालत नाही. मग असं असताना ही जी पक्ष उमेदवारी दिलेल्या आहेत ती कुठल्या एका खाजगी प्रायव्हेट लिमिटेड माणसाच्या आहेत का नेमक्या भाजपच्या आहेत? आणि हे जे प्रचारात उतरलेत
नेमकं भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उतरलेत का त्यांचे जी वर्षानुवर्षे पिढ्या जी उमेदवार म्हणजे किंवा जी कार्यकर्ते त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबासोबत घराणेशाहीच्या माध्यमातून थांबलेत त्यांच्या पक्षासाठी उतरलेत, हा देखील या माध्यमातून खरा प्रश्न उपस्थित होतो. 140 कोटीचा जो विषय आहे तो डॉक्टर तानाजी सावंत पालकमंत्री असतानाच आहे आणि आता ते म्हणतायत की पालकमंत्री सरनाईक साहेबांनी हा विषय समोर आणला. नेमकं काय त्यात तथ्य काय वाटतं तुम्हाला? तर ते आता तानाजीराव सावंत जरी समजा शिवसेनेचं आणि शिंदे सेनेचं जरी वितुष्ट असलं, परंतु ह्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालावं. माझं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी भाजपनं असेल किंवा पाटील फॅमिलीने असेल, ह्यांना ही जी काही एक राजकीय मॅच्युरिटी येण्याची गरज आहे किंवा स्टेटमेंट देण्याची जी गरज असते, तर त्यांनी 5-10 वर्ष काम करावं मल्हार पाटलांनी. त्या ठिकाणी कुठलंही वक्तव्य करत असताना माहिती घ्यावी आणि त्याच्यानंतरनं तुम्ही तिसऱ्या पिढीत जी की तिसरी पिढी तुम्ही जिल्ह्याच्या माथी मारू पाहताय ह्या नेतृत्वाच्या माध्यमातून, त्यांनी काय सांगितलं की बाबा साध्या पद्धतीनं लग्न केलं. वास्तविक जर परिस्थिती बघितली, त्यांनी दुसरं सांगितलं की उद्योग व्यवसाय आला नाही. त्यांनी एवढं बी मान्य केलं की इथला तरुण त्या ठिकाणी म्हणजे बाहेर म्हणजे मायग्रेशन होते, बाहेर स्थलांतर होते. मग मला सांगा, आज जर परिस्थिती, मी कुठल्या राजकीय दृष्टिकोनातून बोलत नाही किंवा त्यांचं समजा लग्न झालं त्यांना शुभेच्छा आहेत, त्या बाबतीत मला खोलात जायचं नाही, परंतु असे हजारो लाखो तरुण जे आहेत जिल्ह्यातले, त्यांची अजूनही लग्न प्रलंबित आहेत. का तर त्यांना कुठला नोकरी नाही, कुठला उद्योग व्यवसाय नाही. त्याच्यामुळं त्यांना नाईलाज असतो इथून त्या ठिकाणी 5-10-15 हजारात तिथं त्यांची त्या ठिकाणी गुजारणसुद्धा होत नाही. त्या ठिकाणी राहणं आजच्या एवढ्या महागाईच्या काळात शक्य नाही, तरीसुद्धा कुटुंब त्या ठिकाणी बरीच कुटुंब इथून तिथं स्थलांतर होत आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी दुसरा उल्लेख दिला की बाबा म्हणजे देवेंद्र भाऊ असतील किंवा इतर शासनाच्या माध्यमातून आज परिस्थिती बघितली तर त्यांनी उद्योगावर नेलाय का नाही किंवा रोजगारावर बोलतायत का नाही. 10 वर्ष बघा शासकीय नोकर भरती भाजपचेच म्हणजे त्या ठिकाणी सत्ता आहे, त्या माध्यमातून कुठलीही शासकीय नोकर भरती झाली नाही, कुठला उद्योग व्यवसाय आला नाही. मग ह्यांना अधिकार आहे का? आणि ही काय सांगतात की हिथं पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या हातात सत्ता द्या. तुमच्याकडे 40-40 वर्ष सत्ता दिलीस ना, काय थोडकी वर्ष जर समजा शिवसेनेची सत्तेची सोडली तर तुम्ही म्हणताय रस्त्यासाठी 140 कोटी निधी जे आहे तो पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबाच्या काळात मध्ये मंजूर झालेला होता. मग त्याला ह्यांचं सरकार आल्यानंतर स्थगिती दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भुयारी गटार योजना त्या ठिकाणी वेळेत पूर्ण झाली असती आणि ही रस्त्याची जर कामं त्या ठिकाणी ह्याला स्टे दिल्या नसता तर ती त्या ठिकाणी गतिमान पद्धतीनं मागेच रस्ते तयार झाले असते. आणि ही जी बकाल अवस्था आहे किंवा खड्ड्याच्या किंवा रस्त्याच्या ह्याच्यावर जी आज ही राजकारण करतायत, तर त्यांनी स्टे बघा तुम्ही. भाजप ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारमुक्त गतिमान सरकारची जी गोष्ट करते, तर आजपर्यंतच्या इतिहासात 18 महिने एखादी निविदा प्रसिद्ध हे म्हणजे ओपन करण्यासाठी लागले का? आणि त्याच्यानंतरनं त्याची वर्क ऑर्डर झाल्यानंतरनं त्या ठिकाणी कुठल्या ह्याला स्टे मिळाला आहे का? आजच्या इतिहासात म्हणजे धाराशिवच्या तर इतिहासात हे पहिल्यांदाच आहे. मला असं म्हणजे मला जसं कळतं आहे राजकारणात तसं. मग माझं म्हणणं एकच आहे की स्टे देणारे तुम्हीच, पुन्हा भुयारी गटार योजना फसली म्हणणारे तुम्हीच, आणि ओमराजेंना त्या ठिकाणी वेगवेगळे समजा टक्केवारीचे आरोप करणारे किंवा ही करणारे, ही जी तुम्ही म्हणताय आता योजना म्हणताय, शासनानं त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली आणि तुम्ही जिल्ह्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आणली आणि त्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरच्या अट्टाहासापायी तुम्ही 18 महिने ती निविदा त्या ठिकाणी ओपन होऊ दिली नाही. आणि ह्याच्यामुळं तुम्ही संपूर्ण जनतेला त्या ठिकाणी विटीस धरलं आणि आता तुम्ही विकासाची भाषा करताय किंवा विकासाची परिभाषा करताय. म्हणजे ठाकरे सरकारवर नेहमी आक्षेप घेतात. 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं, 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं, त्यांनी काहीच केलं नाही 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात असं म्हणतात. काय केलंय? काय 2.5 वर्षाच्या काळात महाविकास आघाडीनं काय केलं, काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रामुख्यानं जी ह्यांना त्या ठिकाणी कुठलीही जनतेच्या आरोग्याची त्या ठिकाणी चिंता नव्हती. खऱ्या अर्थानं आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ह्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न त्या ठिकाणी मिटला. शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठल्याही अटी शर्तीशिवाय उद्धव ठाकरे साहेबांनी केली. बऱ्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्प जसे की कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा प्रकल्प असेल त्याच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रकल्प म्हणजे, आणि शेवटी कोविडचा पिरियड होता. एक लक्षात घ्या, आपण जर परिस्थिती बघितली तर देशाची असेल किंवा एकूणच राज्याची असेल, आरोग्याच्या बाबतीत एकदम तुकडी व्यवस्था होती. मग मोठमोठे कोविड सेंटर उभारणं असेल किंवा जनतेच्या त्या ठिकाणी 1-1.5 वर्षाचा जर पॅन्डेमिकचा पिरियड बघितला तर एकदम गतिमान पद्धतीनं
आरोग्य व्यवस्था उभारण्यात आली आणि जनतेचे प्राण वाचवण्याचं देखील काम सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं. मग मला एक लक्षात घ्या, कुठलं की तूप खाल्लं की रूप येत नाही, ह्या पद्धतीनं ही सरकारं त्या ठिकाणी वर्षानुवर्षे आहेत, 30-30, 40-40 वर्ष आहेत. भाजपचं सरकार आता 10-10, 15-15 वर्ष आहे. मग तसा जर कालावधी मिळाला असता ठाकरे सरकारला तर त्या ठिकाणी आणखीन चांगल्या पद्धतीचं दैदिप्यमान कार्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून झालं असतं. तुम्ही आत्ता मगाशी बोलताना म्हणालात की घराणेशाही आहे आणखीन, पण उमेदवार मात्र इतर आहे, म्हणजे त्यांच्या घरातला नाही, तर तुम्ही घराणेशाही कसं म्हणू शकता? आता आपण जर वास्तविक परिस्थिती बघितली तर तुम्हाला सांगतो, जे त्यांचे भाजपचे उमेदवार आहेत ते माझे मित्रच आहेत. ते विषय वैयक्तिक संबंधाचा भाग वेगळा सोडा, परंतु ते 2014पर्यंत कुठं होते बघा, आणि 2014 नंतरनं त्यांनी ह्या नेतृत्वाला, जी की घराणेशाहीचंच नेतृत्व आहे, त्यांच्याकडेच ते होते. ह्याचा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता, म्हणजे आमचे मित्र राहुल काकडे असतील किंवा ह्या नेतृत्वाला विचारा की तुम्हाला सोडण्याची वेळ राहुलजीवर का आली होती. आणि 2019मध्ये सुद्धा ज्या वेळेस आलेत ती, आता थोडकं जसं मी म्हणलं तुम्हाला की नेमकं भारतीय जनता पार्टी आहे का कुठली एखादी प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे, याचं देखील भाजपनं त्या ठिकाणी आत्मचिंतन करावं. कारण हा उमेदवार घराणेशाहीचाच आहे, घराणेशाहीचा म्हणा किंवा कसा म्हणा, मला त्याच्यात जायचं नाही, एक लक्षात घ्या. परंतु वास्तविक जर परिस्थिती बघितली, आज त्या ठिकाणी कमांड कुणी घेतली पक्षाची, ह्या सुद्धा गोष्टी आहेत ना. त्याच्यामुळं घराणेशाही का कसं आहे, आणि त्यांनी जसं सांगितलं की बाबा आमचं हे कुटुंब आहे, आमच्या वडिलांसाठी त्या ठिकाणी आमच्या कुटुंबासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या ह्याच्यासाठी मी प्रचारात उतरलो आहे, असं त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. त्याच्यामुळे हे घराणेशाहीचं आणि तुम्ही जसं म्हणताय घराणेशाहीचं, आता ही तिसऱ्या पिढीतलंच नेतृत्व घराणेशाहीचं. म्हणजे आता त्यांनी सांगितलं की समजा नगरपालिकेच्या ह्याच्या तोंडावर, म्हणजे अतिवृष्टीच्या तोंडावर आम्ही साध्या पद्धतीनं लग्न केलं. एकीकडं खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ओमराजे त्या ठिकाणी जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी पूरग्रस्ताच्या मदतीला उभारले, आणि नाईलाज असतो ह्यांना त्या मदतीचं, काका म्हणजे पुतना मावशीचं कसं प्रेम असतं तशा पद्धतीने ह्यांना ती मदतीची त्या ठिकाणी घोषणा करावी लागली, नाईलाज असतो. खरी परिस्थिती बघितलं गेलं तर तुम्ही अजूनही जुने जर दाखले काढले किंवा व्हिडिओ फुटेज काढले तर त्यांनी सांगितलं होतं, अरे हा मल्हार पाटील ह्यांना खिसा झटकला तर तुझ्यासारखे 5-25 पडतील असं म्हणलं होता. मग तुमची 50 लाखाचीच तुमची म्हणजे त्या खिशाचं ही आहे का, तेवढं तुमची एवढी जर समजा ही असती तर सडाळ हातानं मदत करायची होती ना. आणि तेवढं झाल्यानंतर 50 लाखाची मदत जाहीर केल्यानंतर, गाजावाजा केल्यानंतरही जनतेत ओमराजेचं ज्यावेळेस प्रेम त्या ठिकाणी ह्यांच्या डोळ्यात खोपू लागलं तर त्यावेळेस त्यांनी एक व्हिडिओ म्हणजे गणपतीत, आता ह्यांच्या विकासाची परिभाषा काय, तर हे काय म्हणतात किंवा विकासासाठी तुमची विकासाची परिभाषा जी आहे गणपतीमध्ये बघितली ना, कोणती की तुला ढोलकीला बांधीनं बादा बादा बडवीनं. मग आता जनतेनं काय बिहार झालेला बघायचं आहे का काय, म्हणजे ती जे 2-3 महिन्याचं जे वातावरण होतं सर्वसामान्यामध्ये काय म्हणजे कुजबूज असायची ह्यांच्या, म्हणजे भांडणं जे आहेत किंवा ही आता म्हणजे ही म्हणायची मी निधी आणला, ह्यांनी म्हणायचं मी निधी आणला. आणि ज्यावेळेस ह्यांच्याच मित्रपक्षाच्या माध्यमातून आज जी त्यांनी वगैरे चालवलं आहे का की शिंदे सेनेचा आम्हाला पाठिंबा आहे, त्यांच्या नेतृत्वातले देखील आज अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे का शिंदे सेनेने ह्यांना. आणि दुसरा विषय कुठला की 140 कोटीचा जे विषय म्हणले तर त्याच्यातच त्यांनी स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी ह्या 140 कोटीला राणा जगजितसिंह यांनी मुख्यमंत्र्याकडं पत्र देऊन स्टे दिला काय. मग ही सगळं जे बघायलेत तुम्ही ह्या माध्यमातून जनतेला आता म्हणजे वीट आला अक्षरशः. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं आहे की सर्वसामान्य घरातला उमेदवार आहे, त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. आणि आपण जर बघितलं तर सोमनाथ गुरव यांनी जनतेच्या प्रश्नासाठी ही पुन्हा म्हणतात की आम्ही आता इथून पुढं तक्रार पेटी उपलब्ध करू किंवा त्यांना नगरपालिकेत यायची गरज पडली नाही. धाराशिवच्या समस्यासाठी आज तागायत तुम्ही पत्रकार महोदय, तुम्हालाही माहीत आहे, सर्वसामान्याला माहीत आहे, कैलासदादा पाटील असतील, ओमराजे निंबाळकर असतील, सोमनाथ गुरव असतील आणि एकूणच शिवसेनेचे जेवढे नगरसेवक आहेत यांच्या माध्यमातून मागापासून धाराशिव समस्या हा ग्रुप त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि कुठलीही समस्या असली तर लोक आपुलकीनं त्या ठिकाणी येतात.
तर हे जे त्यांनी चालवलं आहे, युवा सेनेची काय भूमिका राहणार आहे या निवडणुकीमध्ये? युवा सेनेची भूमिका म्हणजे एक लक्षात घ्या, आमच्या पक्षामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी घराणेशाहीचा पुरस्कार केला जात नाही. त्याच्यामुळं सर्वसामान्याच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत, पक्षाचे उमेदवार आहेत, शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षासाठी जे एकनिष्ठ राहिलेले आहेत, काय त्यांच्यासाठी युवा सेना म्हणजे उतरून काम करते. शिवसेनेसाठी एकनिष्ठ राहिल्यांसाठी काम करते असं ॲडव्होकेट संजय भोरे यांनी सांगितलेलं आहे. आता या निवडणुकीत पुढं काय रंगत येते ते आपल्याला पाहावं लागेल. आकाश नरोटे, दैनिक जनमतसाठी धाराशिव.